नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 हार्डली एक महिना राहिलेला आहे एक्झामला आपल्या. तर या परीक्षेसाठी आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत सगळ्या सब्जेक्टचे, तर त्याच्यासाठी आपण सेशन घेत आहोत. जिओग्राफी फर्स्ट सेशन आपण घेतलेलं आहे. हे आहे आपलं सेकंड सेशन. ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं सेशन बघितलं नसेल, पहिलं सेशन बघून घ्या. आपला जो ठोकळा आहे तो ठोकळा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती, Amazon, फ्लिपकार्टवरती आणि प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे मिळून जाईल. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. ऑफिशियल वेबसाईटवरून जर तुम्ही पुस्तक मागवणार असाल तर तुम्ही MPSC सेक्शनमध्ये जावा. MPSC सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये जावा. कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये तुम्हाला आपली जी 29वी आवृत्ती आहे, 29वी आवृत्ती तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, पुस्तकाचं वैशिष्ट्य जे आहे ते मी प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला थेरी तर मिळतच आहे, पण तुम्हाला जो 2023चा पार्ट आहे, म्हणजे ज्याला आपण 2023ची अधिकृत आकडेवारी म्हणतो, ती देखील तुम्हाला इथे मिळून जाईल. 2022चा क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं उत्तरासहित मिळत आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी सेपरेट बुक सुद्धा आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही अगदी 17 पासून केल्या तरी चालतील किंवा 20, 21, 22च्या केल्या तरी चालतील. ठीक आहे, ओके. चला, तर आपण जिओग्राफीचा पार्ट कव्हर करतोय. आज आपण बघत आहोत विश्व म्हणजे युनिव्हर्स. 2 ते 4 मार्काला क्वेश्चन विचारले जातात. जसं की मी तुम्हाला जिओलॉजिकल टाइम स्केल सांगितली होती, तिथून पण क्वेश्चन येतात आणि हा जो पार्ट आहे इथून देखील आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. चला बघा, आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे बघा. विश्वातील ग्रहांची उत्पत्ती जी आहे ना, तर ग्रहांच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला म्हटलेलं आहे कॉस्मॉगॉनी. विचारतात का कधी तर जीके म्हणून विचारलं जातं सायन्समध्ये वगैरे. मग विश्वाची उत्पत्ती बिग बँग म्हणजे प्रचंड स्फोटामधून झालेली आहे. बिग बँग बद्दल आपल्याला जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला होता. आधुनिक विज्ञान काय मानतं? आधुनिक विज्ञान असं मानतं की विश्वाची जी उत्पत्ती झालेली आहे ती बिग बँग म्हणजे प्रचंड अशा स्फोटामधून झालेली आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. या स्फोटानंतर बघा, सर्वप्रथम आकाश, प्राथमिक वायू, त्याच्यापासून अग्नी, नंतर द्रव्य पदार्थ आणि शेवटी घन पदार्थ म्हणजे पृथ्वी तयार झाली. ठीक आहे, ओके. असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. हा जो सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स फक्त लक्षात ठेवा, बाकी जास्त काही तुम्हाला विचारलं जाणार नाही. पण बिग बँग थेरी जी आहे किंवा आता ज्या थेरीज आपण शिकणार आहोत त्या थेरीज वरती सलग 3 ते 4 परीक्षांमध्ये क्वेश्चन आलेत. पण क्वेश्चन कसे आलेत बघा, एका बाजूला तुम्हाला थेरीची नावं दिलेत, एका बाजूला ज्या थेरीज मांडलेल्या आहेत भूगोल तत्ववेत्ते त्यांची नावं दिलेली आहेत. आता हे 2-3 वर्षामध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, मे बी आता ज्या एक्झाम येणार आहे तिथं तुम्हाला या थेरीज ज्या आहेत ना, या थेरीज डिटेल विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर आधुनिक विज्ञानामध्ये जर आपण बघितलं, विश्व, तारे, ग्रह, पृथ्वी यांच्या निर्मितीचा क्रम जो आहे ना असाच आहे जसा इथं दिलेला आहे. ठीक आहे, ओके. म्हणजे सूर्यमालेत पृथ्वी खेरीज सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू यांचा समावेश होतो. आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. यांची जी इन्फॉर्मेशन आहे स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा मिळते, आपल्या सगळ्या रेफरन्स बुक मध्ये मिळते, त्याच्यावरती आयोग क्वेश्चन पण विचारतो. ओके, तर यांचा समावेश होतो. शिवाय 27 नक्षत्र आहेत, 12 राशी आहेत. हे काय आपल्याला एक्झाम मध्ये विचारत नाहीत, पण लक्षात ठेवा 200 वर्षापूर्वीपासून पृथ्वी उत्पत्तीबद्दलचे जे अनेक सिद्धांत आहेत ना किंवा परिकल्पना आहेत त्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि या परिकल्पना सत्य ठरवण्यासाठी काय करावं लागतं? एव्हिडन्स द्यावे लागतात, बरोबर. अनेक पुरावे पण काय केलेले आहेत? शास्त्रज्ञांनी दिलेले आहेत आणि या परिकल्पना, एकच मिनिट थांबा, पुरावे दिलेत, बरोबर. आणि पृथ्वी, सूर्यमालेतला पृथ्वी हा एक ग्रह, सूर्यमाला किंवा पृथ्वी आणि सूर्यमालेतील ग्रहांची उत्पत्ती समजण्यासाठी त्यांची सामान्य माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता हे आपल्या एक्झामसाठी आपण बघतोय, बरोबर. सो वैज्ञानिक संकल्पना ज्या आहेत त्या वैज्ञानिक संकल्पना आपण थोडक्यात बघूया आणि हे जे सिद्धांत आहेत ना हे सिद्धांत आपण स्टार्ट करूया. बघा, वैज्ञानिक संकल्पना काय आहे त्याच्यावर ते UPSC प्रिलियमला क्वेश्चन विचारलेले आहेत. तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा. अद्वैतवादी संकल्पना आणि द्वैतवादी संकल्पना. अद्वैतवादी संकल्पना काय आहे बघा, 2 कॉन्सेप्ट आहेत इथं, 2 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. म्हणजे पृथ्वी उत्पत्तीच्या संबंधीची तर्कपूर्ण जी परिकल्पना आहे ना ती सगळ्यात प्रथम द बफन कास्ते यांनी काय केली होती? 1749 मध्ये केली होती, बरोबर. त्याच्यानंतर अनेक शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी आपली मतं मांडली.
परंतु या मांडलेल्या मतांना परिपूर्णता आहे का नाही, म्हणजे ग्रहांच्या उत्पत्तीमध्ये सहभागी होणाऱ्या ताऱ्यांच्या संख्येच्या आधारावर काय केलेलं आहे, या वैज्ञानिक संकल्पनेचे 2 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये अद्वैतवादी संकल्पना आणि द्वैतवादी संकल्पना. अद्वैतवादी किंवा याला एक तारक संकल्पना म्हणतात. आपण डायरेक्ट याच्यामधले सिद्धांत बघतो, पण याचं जे वर्गीकरण आहे हे आपण आधी बघायला पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा आता ही जी अद्वैतवादी संकल्पना आहे ना, या संकल्पनेमध्ये काय आहे आपण थोडक्यात बघूया. तर या संकल्पनेला काय म्हटलं जातं, विश्वमेघ परिकल्पना. अल्टरनेट नावं लक्षात ठेवा. अद्वैतवादी संकल्पनेला म्हटलं जातं विश्वमेघ परिकल्पना. आता या परिकल्पनेनुसार ग्रह आणि पृथ्वीची उत्पत्ती केवळ एकाच तेजोमेघापासून झाली आहे असं मानलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या समस्या सोडविण्याकरता अनेक शास्त्रज्ञांनी काय केले, आपापली मते मांडलेत. याच्यामध्ये सर्वप्रथम द बपन कास्ते, त्याच्यानंतर इमॅन्युएल कांट, लाप्लास, रॉस, वायझेकर, लॉकियर, म्हणजे काही ठिकाणी लॉकियर दिले, काही ठिकाणी लाकियर दिले. या शास्त्रज्ञांनी काय केले, सूर्यकुलाच्या उत्पत्ती संबंधीच्या परिकल्पना मांडलेत आणि याच्यामध्ये इमॅन्युएल कांट, लाप्लास यांच्या थेरी ज्या आहेत ना, त्या जोड्या ऑलरेडी आपल्याला विचारलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. दुसरी जी आहे कॉन्सेप्ट ती आहे सूर्यकुलाची उत्पत्ती 2 तेजोमेघ ताऱ्याच्या संयोगाने. इथं एक तेजोमेघ म्हटलंय, इथं 2. द्वैत आणि अद्वैत हे 2 पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही, असं मानलं आहे. आणि या परिकल्पनेअंतर्गत चेंबरलिन आणि मोल्टन हेही आयोगाने विचारले. यांनी ग्रहीय परिकल्पना, जेम्स जीन्सची आणि हेरॉल्ड जेफ्रीज यांची ज्वारीय परिकल्पना, एच.एन. रसेल ची द्वैत तारक, याच्यामध्ये सूर्य आणि 2 तारे यांचा समावेश होतो. ठीक आहे. याच्याशिवाय लॉकियरची उल्का परिकल्पना, भारतीय शास्त्रज्ञ बॅनर्जी यांची जोड तारा परिकल्पना, या सगळ्या परिकल्पना 2 मार्काला आपल्याला विचारल्या जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघूया. बघा आणि आता इथं तुम्हाला बराच नवीन भाग पण मिळतोय. याच्यानंतर तुम्हाला आल्फवेन यांची विद्युत चुंबकीय परिकल्पना, अजूनपर्यंत तरी आल्फवेन यांची परिकल्पना आपल्या आयोगाने विचारलेली नाही, विद्युत चुंबकीय परिकल्पना. ठीक आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या उत्पत्तीच्या संबंधीच्या परिकल्पना आहेत, त्यांचं वर्गीकरण किती गटामध्ये केलं जातं, 2 गटामध्ये केलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये जी पहिली परिकल्पना आहे ना आपली, कोणती आहे, इमॅन्युएल कांटची तेजोमेघ परिकल्पना. ठीक आहे, कांट गॅसियस हायपोथेसिस. ओके, क्लिअर. तर आता इथे जर आपण बघितलं बघा, कांट गॅसियस हायपोथेसिस, याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, आतापर्यंत आयोगाने फक्त काय विचारलं की गॅसियस हायपोथेसिस किंवा तेजोमेघ परिकल्पना कोणाची आहे, इमॅन्युएल कांट यांची आहे. बरोबर. पुढे जाऊन तुम्हाला ही जी परिकल्पना आहे ना, या परिकल्पनेमधल्या पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. बघा जर्मन शास्त्रज्ञ होते कांट, यांनी 1755 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमावरती, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, काय सांगितलं की वायुरूपी परिकल्पना मांडली होती. म्हणजे यांनी जी परिकल्पना मांडलेली आहे ती कोणत्या बेसिसवरती मांडलेली आहे, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण नियमावरती. ठीक आहे, ओके. आता ही परिकल्पना कांटने कल्पना केलेल्या गृहीतकावरती आधारित आहे. सगळ्यात प्रथम कांटने मांडलं काय होतं की प्राचीन काळी ब्रह्मांडामध्ये दैवनिर्मित कण किंवा आद्य पदार्थ प्रचंड ढगासारखे होते. ठीक आहे, ओके. सुरुवातीला हे पदार्थ अत्यंत कठीण, शीतल आणि गतिहीन होते. ओके, क्लिअर. जस्ट 1 मिनिट थांबा. चला, तर आपण बघत होतो कांटची जी हायपोथेसिस आहे, तेजोमेघ परिकल्पना किंवा कांट गॅसेस हायपोथेसिस. बघा लोकसेवा आयोग काय करतो माहिती का, गॅसियस असंही लिहून देतं किंवा तेजोमेघ लिहून देईल. दोन्ही जी नावं आहेत इंग्रजी मधली आणि मराठी मधली दोन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये बघा कांटने काय मांडलेलं होतं की हे जे कण आहेत ना, जे ब्रह्मांडामध्ये प्रचंड ढगासारखे होते, हे कण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे एकमेकाकडे आकर्षित होतात. बघा यांचा जो सिद्धांत आहे ना, असतानाच कशावरती डिपेंड करतो, गुरुत्वाकर्षणाच्या नियमावरती. बरोबर.
मग परस्पर एकमेकांना आदळले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये उष्णता आणि गती निर्माण झाली असावी आणि त्याच्यामध्ये उष्णतामान निरंतर वाढत गेलं आणि अशा द्रव्य समुच्चयापासून अतिप्रचंड असा एक नेब्युला निर्माण झाला असावा आणि त्याच्यानंतर हा तेजोमेघ काय झाला, स्वतःभोवतीच फिरत राहिला आणि त्याचं आकारमान वाढत गेलं. ठीक आहे, ओके. आता ही जी प्रचंड गती आहे ना, जी स्वतःभोवती फिरत गेला किंवा वाढत गेला, तर ही जी गती आहे ना, तर या गतीमुळे झाले काय बघा, प्रचंड गतीमुळे केंद्रभागी केंद्रोत्सारी शक्ती निर्माण झाली. बरोबर. आणि या शक्तीमुळे काय झालं, प्रचंड गतीने फिरणाऱ्या उष्णता उत्सर्जित करणाऱ्या तेजोमेघाच्या केंद्रभागी एक फुगीरपणा आला आणि त्याच्यामधून एकामागे एक अशी 9 द्रव्यांची गोल वलये निर्माण होऊन वेगळी झाली. त्याच्यानंतर ही वलये हळूहळू थंड झाली आणि घन अवस्थेमध्ये निर्माण झाली. त्यांचे 9 ग्रह बनले असं इथं सांगितलेलं आहे यांनी. आणि मुख्य ग्रहापासून किंवा या प्रकारच्या क्रियेमुळे उपग्रहांची निर्मिती झाली असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मूळ तेजोग्रहापासून तेजोमेघापासून काय झालं, कांट काय म्हणतात, जो एक मूळ तेजोमेघ होता याच्यापासून 9 वलये निर्माण झाली आणि याच्यापासून काय झालं, याच्यापासून ग्रह आणि उपग्रह बनले. उरलेला जो तेजोमेघाचा भाग होता हा सूर्याच्या स्वरूपामध्ये तयार झाला. अशा प्रकारे कांटनं काय सांगितलं, केंद्रोत्सारी शक्ती या परिकल्पनेद्वारे पृथ्वीची उत्पत्ती झाली असं विश्वासाने म्हणतो. ठीक आहे, म्हणजे केंद्रोत्सारी शक्ती हा पॉइंट इथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, क्लिअर. आता ही झाली कांटची हायपोथेसिस, पण याच्यावरती आक्षेप घेतले गेले का, डेफिनेटली घेतले गेले. बघूया आपण की कांटच्या परिकल्पनेवरचे आक्षेप. जसं आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता बघा, एव्हिडन्स विचारले होते तुम्हाला, जिओलॉजिकल एव्हिडन्स विचारले होते, तसंच तुम्हाला कांटच्या परिकल्पनेवरील आक्षेप विचारले जाऊ शकतात. तर कांटने मांडलेल्या पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी किती आक्षेप आहेत, 4 आक्षेप आहेत. ठीक आहे, ओके. बघा, सर्वप्रथम आक्षेप काय होता की आद्य पदार्थाचा जो कण आहे ना, असं सांगितलं गेलं, जे कण आहेत ना, तर त्याच्या आघातामुळे प्रचंड शक्ती निर्माण होईल आणि मूळ तेजोमेघाच्या गतीमध्ये वाढ झाली असेल, हे शक्य आहे का, शक्य नाही. म्हणजे कांटची परिकल्पना योग्य नाही असं इथं म्हटलं गेलंय. कांटच्या परिकल्पनेनुसार तेजोमेघातील आद्य पदार्थ कणांच्या परस्पर झालेल्या आघातामुळे परिवलन गती निर्माण झाली. म्हणजे स्वतःच्या भोवती जी फिरतो ना त्याला परिवलन, दुसऱ्या भोवती फिरतो ते परिभ्रमण विचारले आयोगाने. ठीक आहे, तर हे गतिशास्त्राचा जो कोणात्मक वेगाचा सिद्धांत आहे ना, याला अनुसरून नाही. कारण का, कोणतेही परस्पर टकराव किंवा आघात झालेली गती उत्पन्न होतच नाही. लक्षात घ्या, म्हणजे कांटनं जे सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला या गोष्टी. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. हे आक्षेप आहेत, आक्षेप बघितले पाहिजेत आपण. पुढचा आक्षेप काय घेतलेला आहे बघा, ग्रहांच्या उपग्रह निर्मितीचं रहस्य जे आहे ना, की बाबा ग्रह तर निर्माण झाले, ठीक आहे सांगितलं, पण उपग्रह कसे निर्माण झाले हे जे सत्य आहे ना किंवा रहस्य आहे हे कायम रहस्यच राहिले. उपग्रहांच्या आकारमानात फरक का झाला हे इमॅन्युएल कांट सांगू शकलेले नाही. ठीक आहे, ओके, बरोबर. नेक्स्ट बघा, कांटचं काय म्हणणं होतं की तेजोमेघाच्या आकारवाढीसोबतच त्याची गती पण वाढली. गतीचा तर इथं प्रश्नच नाही, आपण बघितलं गुणात्मक सिद्धांताचे हे सगळं विरोधात आहे. बरोबर. मग गती का वाढली, गती का कमी झाली याचे प्रूफ कांटकडे नव्हते. त्याच्यामुळे ही जी परिकल्पना आहे ना, ही परिकल्पना ऍक्सेप्ट केली गेली नाही आणि तेजोमेघ परिकल्पना लाप्लासच्या परिकल्पनेला आधारभूत मात्र ठरलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे, लाप्लासचा पण पुढचा जो नेब्युलर हायपोथेसिस आहे किंवा तेजोमेघ परिकल्पना आहे ही सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे. बघूया आपण. चला बघा, लाप्लासचा तेजोमेघ परिकल्पना किंवा नेब्युलर हायपोथेसिस काय आहे बघा. बघा, हे होते फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ. ठीक आहे, लाप्लास त्यांनी काय केलं, कांटच्या तेजोमेघ परिकल्पनेवरती आधारित पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी एक्सपोजिशन ऑफ द वर्ल्ड सिस्टीम या पुस्तकातून विचार मांडले. विचारलं जाऊ शकतं. आणि लाप्लासने कांटच्या परिकल्पनेवरती टीका झाली. आपण बघितलं का कोणत्या रिझनमुळे टीका झाली, तर ते दोष दूर करून त्यांनी काय केलं, आपली परिकल्पना जगापुढे ठेवली. बरोबर. आता लाप्लासचं मत काय होतं बघा, लाप्लासच्या मते सूर्यकुलाची उत्पत्ती होण्यापूर्वी
एक प्रचंड विशाल असा तप्त आणि वेगाने फिरणारा तेजोमेघ म्हणजे निहारिका अस्तित्वात होता असं लाप्लास म्हणतात, बरोबर. आणि अतिशय वेगाने फिरत असणाऱ्या या तेजोमेघापासून एकसारखी उष्णता बाहेर पडत होती. त्याच्यानंतर काय झालं, हा जो प्रचंड उष्णतेचा तेजोमेघ आहे हा थंड होत गेला. ठीक आहे, असं इथं त्यांनी म्हटलेलं आहे. थंड झाल्यानंतर आकुंचन पावला, आकुंचन पावला गेल्यानंतर तसतशी त्याची परिवलन गती म्हणजे स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे ना, ती गती वाढल्याने त्याची केंद्रस्थानी शक्ती वाढत गेली. मधल्या भागातले जे पदार्थ आहेत ते हलके होत गेले. प्रथम गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय झालं, बाह्य भाग केंद्राकडे आकर्षित झाला. दुसऱ्या केंद्रस्थानी शक्तीमुळे बाह्य भाग केंद्रापासून वेगळा झाला. ही क्रिया कशी कंटिन्युअस चालूच होती, बरोबर. आणि एक वेळ अशी आली की विषुववृत्ताजवळ द्रव वलय स्वरूपात तेथेच राहिली आणि तेजोमेघाचा केंद्रभाग आकुंचन पावत राहिला. बाह्य भाग घन स्वरूपात असल्यामुळे काय झालं, केंद्रीय अंतर्भागी वेग जो आहे ना, तो वेग मर्यादित राहिला आणि मागे पडला. ठीक आहे, त्याच्यापासून काय झालं, एकामागून एक जी द्रव्याची वलय आहेत, सेम थोडक्यात पण थोडासा डिफरन्स आहे, तर ही वलय बाहेर फेकली गेली, हळूहळू थंड झाली, त्याचे ग्रहामध्ये रूपांतर झाले आणि आपापल्या जागेवर येऊन काय झालं, तिथं मुख्य तेजोमेघाभोवती फिरू लागली, बरोबर. मुख्य तेजोमेघ आता तुमच्या लक्षात आला असेल, जो मुख्य तेजोमेघ होता आणि ही 9 वलय होती ना, ही मुख्य तेजोमेघ म्हणजे सूर्य, बरोबर. आणि वायुरूप ग्रहापासून उपग्रहाची निर्मिती झाली असं इथं आपल्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता हे लाप्लासच्या परिकल्पनेवरती पण ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. काय आहेत ऑब्जेक्शन आपण बघूया. बघा, लाप्लासचा हा तेजोमेघ ग्रहीय सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत ग्राह्य धरण्यात आला होता, पण 20व्या शतकामध्ये त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आले. का घेण्यात आले ते पण आपण बघूया. चला, बघा, तर या सिद्धांतावरील अनेक गोष्टी मान्य होत्या, बघा, पण सगळ्यांना मान्य होता का हा सिद्धांत, नाही. बघा, आता कोणाला मान्य नव्हता, मोल्टन यांनी काय मत मांडलं, बघा, की तेजोमेघापासून वेगळी झालेली वलय थिजण्यामुळे काय झालं, गोल आकाराचे ग्रह निर्माण होणं शक्य आहे का, नाही, असं कोण म्हणतात, मोल्टन म्हणतात, बरोबर. गती विज्ञानानुसार याच्यापासून अनेक लहान ग्रह निर्माण व्हायला पाहिजे, मोठे ग्रह कसे निर्माण झाले, बरोबर. जेम्स जीन्स यांच्या मतानुसार तेजोमेघापासून बाहेर पडलेली जी वलय आहेत, ग्रहांची निर्मिती का झाली असावी, अति वेगाने फिरणाऱ्या तेजोमेघाचा विखंडन होऊन निर्मिती व्हायला पाहिजे होती असं इथं म्हटलेलं आहे. मूळ तेजोमेघ कसा अस्तित्वात राहिला, बरोबर. वायूच्या गतिशील सिद्धांतानुसार वायुरूप पदार्थाचं घनीभवन होऊन ग्रहाची निर्मिती होणं शक्य नाही, बरोबर. लाप्लासचा कोणात्मक गतिविषयक सिद्धांत याच्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले होते. जास्त वस्तुमानाच्या वस्तूला जास्त कोणात्मक गती असते असं लाप्लास म्हणतो. त्याच्यामुळे इथं हे आक्षेप घेतलेले आहेत. काही ग्रहांचे उपग्रह उलट गतीने मूळ ग्रहाभोवती फिरतात, याचं स्पष्टीकरण इथं नाही. विल्यम हॉब्स यांनी काय म्हटलंय, लाप्लासच्या सिद्धांतामध्ये दोष आहेत, त्याला महत्व दिलं नाही. म्हणजे त्यांच्या मतानुसार या सिद्धांतावरून पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी, तिच्या भूगर्भाविषयी विचार निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, ओके. हे बघितले आपण अद्वैतवादी संकल्पना. आता द्वैतवादी संकल्पना आपण थोडक्यात बघूया. बघा, द्वैतवादी संकल्पनेमध्ये तुम्हाला बफनची परिकल्पना बघायची आहे. काय आहे बफनची परिकल्पना? फ्रेंच होते हे शास्त्रज्ञ, पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी परिकल्पना मांडली. त्यांचं मत काय होतं बघा, तुम्ही काय करू शकता, एका बाजूला हे भूगोल तत्ववेत्ते आणि एका बाजूला त्यांचे सिद्धांत आणि त्यांची मतं असा चार्ट तुम्ही बनवू शकता, म्हणजे कंपॅरिझन करून रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं जाईल. ओके, यांचं मत होतं की एक धूमकेतू सूर्याच्या तेजोमेघावर एक प्रचंड धूमकेतू येऊन आदळला, त्याच्यामुळे तेजोमेघाचे तुकडे झाले. सर्वात मोठा तुकडा म्हणजे सूर्य, लहान तुकडे म्हणजे ग्रह. ठीक आहे, आणि उपग्रह. सिंपल आहे. बफनचा सूर्यकुलाच्या उत्पत्तीचा सिद्धांत ग्राह्य मानला गेला का? नाही, कारण अशा प्रकारच्या घटना इतर तेजोमेघ सिद्धांताच्या बाबतीत घडलेल्या नव्हत्या. शिवाय या सिद्धांतानुसार ग्रहाचा आकार, परिवलन, परिभ्रमण कोणतीच माहिती ज्ञात होत नाही. त्याच्यामुळे बफनची परिकल्पना अजिबात ग्राह्य धरली गेली नाही. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, बफनचा आघात सिद्धांत हा तेजोमेघ म्हटलंय आणि याच्यावरती आदळणारा धूमकेतू म्हटलंय. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आहे चेंबरलेन आणि मॉल्टन यांची ग्रहकण परिकल्पना. ओके, ही तर इमेज आपण बघितलेली आहे. चला बघा,
आता हे चेंबरलेन कोण होते? शिकागो विद्यापीठातील हे होते भूगर्भ शास्त्रज्ञ. कोण? चेंबरलेन आणि मॉल्टन. बरोबर. यांनी काय केलं? पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी परिकल्पना मांडली. कधी मांडली? 1905 मध्ये मांडली. ठीक आहे. काय म्हटलंय त्यांनी? सूर्याच्या पृष्ठभागावर वायूचे प्रचंड उद्रेक होत होते आणि या क्रिया अजूनही होत असतात. त्याच वेळी आकाशात भटकणारा एक प्रचंड तारा सूर्याजवळ आला. गुरुत्वाकर्षण शक्तीने काय झालं? पृष्ठभागावर द्रवरूप पदार्थ ताऱ्याच्या दिशेने ओढला गेला असेल, परंतु हा द्रव ताऱ्याच्या दिशेने न जाता सूर्याभोवती फिरत राहिला आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या द्रव्यात गुरुत्वाकर्षण शक्तीने काय झालं? निरनिराळी केंद्र निर्माण झाली आणि केंद्राभोवती जे द्रव्य पदार्थामध्ये द्रव्य आहे ते जमा झाले, कण निर्माण झाले, ग्रहकण झाले आणि या ग्रहकण छोटे ग्रहकण मोठ्या ग्रहकणाकडे आकर्षित झाले, आकार वाढत गेला आणि कालांतराने त्याचं ग्रहामध्ये रूपांतर झालं. बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे सूर्य, तारा, त्याच्यानंतर हे 1 नंबरला तुम्हाला सूर्याच्या पृष्ठभागावरील भरती. बरोबर. सूर्याजवळून जाणारा दुसरा तारा, इथं 2 नंबर दिलेला आहे तुम्हाला आणि तिसरं ही जी आहे ही ग्रहकणांची निर्मिती. ठीक आहे. ओके. चेंबरलेन आणि मॉल्टन यांची ग्रहकण परिकल्पना. तर कालांतराने काय झालं? ग्रहात रूपांतर झालं असं इथं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. आता 20व्या शतकामध्ये झालं काय बघा? चेंबरलेन आणि मॉल्टन यांची ही परिकल्पना आहे ना, ही थोडीशी ऍक्सेप्ट केली गेली. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की मानलं गेलं, पण काही शास्त्रज्ञांनी काय केलं? या परिकल्पनेचा पुन्हा सखोल अभ्यास केला आणि त्यांना अनेक दोष दिसून आले. कारण का? काय म्हटलं इथं? एका लहान तेजोमेघापासून, बघा एका लहान तेजोमेघापासून किंवा फिरणाऱ्या तेजोमेघापासून सूर्यकुलाची निर्मिती झाली अशी परिकल्पना होती, पण याच्याही पेक्षा मोठा तेजोमेघ आकाशामध्ये आहेत ना. बरोबर. मग त्याच्यामुळं या परिकल्पनेत मांडलेल्या ग्रहकणांची निर्मितीची जी कल्पना होती ती आधारभूत नाही. हे घन स्वरूपात होते हे सुद्धा मानलं गेलेलं आहे, पण आधार काहीच नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे ही परिकल्पना अयोग्य मानली गेली. बरोबर. लक्षात आलं? तर या सगळ्या परिकल्पना आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपले मार्क्स इथं जाऊ नये. ठीक आहे. ओके. आता सूर्यकुलाचं जे स्वरूप आहे ना, तर या सूर्यकुलाच्या स्वरूपावरती पण आयोगाचे क्वेश्चन येतात की याच्यामध्ये ग्रहांचा समावेश होतो, ताऱ्यांचा समावेश होतो, उल्का असेल, धूमकेतू असेल, या सगळ्यांचा समावेश होतो. इवन पृथ्वी सूर्यकुलातील एक ग्रह आहे. बरोबर. सूर्यकुलामध्ये पृथ्वीसह किती ग्रह आहेत? ग्रहांचे उपग्रह आहेत. बरोबर. हे कसे फिरतात? सूर्यकुलाची मांडणी कशी आहे? वगैरे वगैरे. कुठल्या ग्रहावरती मनुष्य जीवन आहे, कुठल्या ग्रहावरती पाणी आहे, बरेच क्वेश्चन आयोग तुम्हाला विचारतो. तर इथं तुम्हाला या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. आता इथे 15व्या शतकामध्ये टॉलेमी बद्दल थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. टॉलेमीचा पृथ्वी केंद्राचा सिद्धांत जो होता ना, त्या सिद्धांतानुसार विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे. बरोबर. टॉलेमी काय सांगतात बघा? सूर्य आहे म्हणतात का? नाही, ते म्हणतात पृथ्वी आहे. बरोबर. आणि मग सूर्य, नक्षत्र, ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. त्याच्यानंतर कोपर्निकस काय म्हणतात? त्यांनी सूर्य केंद्र सिद्धांत, पृथ्वी केंद्र सिद्धांत टॉलेमी, सूर्य केंद्र सिद्धांत कोपर्निकस. लक्षात ठेवा. याच्यामध्ये त्यांनी सूर्य केंद्रस्थानी मांडला. आयोग तुम्हाला उलट देतं. त्याच्यानंतर तुम्हाला गॅलिलिओ असेल किंवा कोपर्निकस असेल, टॉलेमी असेल, यांच्यामध्ये कंपॅरिझन करून क्वेश्चन दिले जातात. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रह म्हणजे काय? ग्रहांना प्रकाश असतो का? अपारदर्शक असतात का? उष्णता कोणापासून मिळते? बरोबर. आकाशगंगेमध्ये किती ग्रह आहेत किंवा स्वतःच्या आसाभोवती फिरतात का? वगैरे वगैरे. हे बेसिक लेवलचं कंटेंट कुठं मिळेल तुम्हाला? हे बेसिक लेवलचं कंटेंट तुम्हाला आपल्या स्टेट बोर्डामध्ये पण मिळून जाईल. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला तारे असतील, सूर्य असेल, लघुग्रह म्हणजे काय, त्याच्यानंतर उपग्रह म्हणजे काय, उल्का म्हणजे काय, धूमकेतू म्हणजे काय, सूर्यकुलाची उत्पत्ती. ठीक आहे. आता इथं हा जो मुद्दा आहे ना, थोडक्यात मी तुम्हाला कुठला भाग आपल्याला करायचा नाही ते सांगते. बघा इथं तुम्हाला तारे असतील, सूर्य आहे, लघुग्रह आहे, हे तुम्ही स्किप करा, हे तुम्ही करू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल सूर्याचा व्यास किती आहे? गुरुग्रहाच्या 10 पट आहे विचारतात, पण इतकं इम्पॉर्टंट नाहीये. मग इम्पॉर्टंट काय आहे बघा? इम्पॉर्टंट आपल्याला हे आहे सूर्यकुलाची उत्पत्ती, बिग बँग सिद्धांत, स्थिर स्थिती सिद्धांत तुम्हाला विचारला जातो. त्याच्यानंतर सूर्यकुलातील ग्रहांची जी मांडणी आहे ना, ती मात्र आपल्याला करावी लागेल. ओके. आणि ग्रहांची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला डिटेलमध्ये घ्यावी लागेल. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर अशा प्रकारे आपण इथं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो कव्हर केलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर.